दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रथम मी श्री गुरुआज्ञा मोराळे यूट्यूब चॅनेल पाहणाऱ्या सर्व भक्तांचं स्वागत करतो. आज आपण अगदी लक्ष देऊन विचारपूर्वक आज्ञेचा अभ्यास करता त्याबद्दल आभारी आहे. 11व्या आज्ञेत महाराजांच्या आपल्या 11व्या आज्ञेत एक छोटीशी चुकी जी घडली होती की शिशुपालाच्या जागेला मी जरासंध म्हणलं होतं आणि ही अगदी योग्य आहे की शिशुपालच पाहिजे. की अशा बारीक गोष्टी जरी चुकून जरी आमच्या हातनं झालं तरी भक्तांनी सजग राहणं गरजेचं आहे. चुकलं आहे तिथं ती दाखवणं तुमचं कर्तव्य आहे आणि ते समजून घेणं आमचं कर्तव्य आहे. जरी एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर ती योग्य निदर्शनास आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे. ही काय म्हणजे मोठेपणा तुमचा आहे का तर आमच्याकडून चुकून का तर आमचं व्हिडिओ असते ती काय जाणून लगेच्या लगेच ती करायचं म्हणून पर्सनल नसते. ज्यावेळी व्यापातनं वेळ असते त्यातनं आम्ही करत असतो का तर ही करायचंच आपलं ही करायचं आहे अशा पद्धतीत नसतं. जे त्यावेळेला विचार सुचत असतील विचार करून नसतोय एनी टाईम मनात आलं की बाबा आत्ता करायचा आहे व्हिडिओ तर त्यावेळी तो घेतला जातो आणि त्यावेळी एवढा अभ्यास केला नसतो की बाबा ह्याच्यावरच नुसतं पूर्ण अभ्यास करायचा. पण जे काय ग्रंथ वाचलेलं असते ती त्यामध्ये जी नावं आलेली असते तिथे आता ग्रंथ वाचून जवळजवळ 2003चा आमचा अभ्यास 3 नंतर ग्रंथ वाचन झालं. तुम्ही प्रबोधनात ऐकणं आणि त्यातलं लक्षात ठेवताना शब्द मागं पुढं झाला तरी बी अशा चुका निदर्शनं असं आणून दिल्या तरी बी आपलं धन्यवाद आहे. का तर माणूस हा चुकतो. आम्ही बी सर्वसामान्य माणसं आहे आणि तुमचा आभार आहे. ही दत्ता शिरवळ यांनी सांगितले त्याबद्दल आभार आहे त्यांचं की बाबा हे असं लक्ष देऊन आज्ञा बघता त्याचा आम्हाला आनंद होतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजची आज्ञा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 19/12/2013 सायंकाळी 5:55 वैयक्तिक आज्ञा म्हणजे सगळ्या जगासाठीच होती पण आम्ही वैयक्तिक घेतली. मंदिराची सूचना दे हे आम्हाला महाराजांनी सांगितलं होतं. पुढील गोष्टी आपोआप होत जाणार आहेत. तो कालावधी जवळ आला आहे. ह्या कार्यासाठी तुला लवकर आज्ञा मिळेल. आज ही नुसती मंदिराची आज्ञा आली ती मौली याचं मोराळ छत्राचं सर्व भाविक भक्तांनी जो व्हिडिओ बघते ती त्यांनी अभ्यास करा. का तर ही मंदिर बांधत असताना महाराजांना मी पहिलेच विचारलं होतं का तर प्रभू मंडळी इथं रंजने गांजलेली लोक येत असतात भक्त येतात आणि अशा लोकांना मंदिरानं पैसे मागावं ही माझं धाडस होणार नाही. त्यावेळी भगवंतांनी आज्ञा दिली की पुढं आपोआप कार्य होत जाईल. आणि मोराळ क्षेत्राबद्दलचं पूर्वी जी माणसं येत होती 2007, 8, 9, 10 ह्या पिरियड मी महाराजांना प्रत्यक्ष म्हणत होतो की प्रभू ह्या क्षेत्रात तुमच्या ह्याच्यावर भलं पादुकेवर येऊ दे किंवा मोराळ क्षेत्रात नागराजाचं आगमन व्हावं. का तर मला लोकांना पैसे मागायला मंदिराची गरज नको होती. का तर प्रत्येक गुरुवारी जर नाग येतोय म्हटलं तर असंख्य भक्त जर येत असतील आणि त्यांच्या हातून एक रुपया जरी जमा झाला तरीसुद्धा मला मंदिराला काय अडचणी येणार नाही. ह्या उद्देशानं मी त्यांना विनंती केली की नागाचं आगमन व्हावं आपल्या इथं. त्यावेळी भगवंतांनी आज्ञा दिली की चमत्कारानं गर्दी होती. देवत्वाची प्रचिती देऊन देवत्वाचे भक्तिमार्गाने देवत्वाची प्रचिती येऊन दिव्य निर्मिती होती. त्यामुळं आम्ही चमत्काराचा हा विषय त्यानंतर महाराजांची आज्ञा आल्यानंतर सुटला. त्यानंतर मंदिराचं नियोजन आता बरेच दिवस झालं. त्यानंतर महाराजांच्या बऱ्याचशाच आज्ञा आलेल्या आहेत त्या आणि आता तर म्हणजे लास्टच्या टेपमध्ये तुम्हाला पुढची आज्ञा मिळते. का तर ह्या दत्त जयंतीच्या टायमिंगमध्ये महाराजांची आज्ञा आली की मंदिराला सुद्धा आपली सुरुवात करायची आहे. ही सुद्धा गोष्ट आपण सर्व भाविक भक्तांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज्ञा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 12/12/2013 वेळ 5:55 ही वैयक्तिक आज्ञा कुणासाठी आहे आमच्यासाठी नाही.
ह्यामध्ये आमच्या परिवाराचा संबंध आहे. ह्या गोष्टी प्रत्येक भक्तांनी ज्याला ज्यांना त्रास असेल त्यांनी आपण समजून घेणं गरजेचं आहे. का तर ही वैयक्तिक आज्ञा आल्या कुणाला हे मी पहिल्यांदा वाचून जातो आणि त्यानंतरच्या गोष्टी तुम्हाला विश्लेषण मी नंतर करतो. वैयक्तिक आज्ञा. सो वत्सला बापूसो पाटील निमणी तालुका तासगाव ह्यांना आलेले आहे. हे पूर्वसंचित आहे. हे समाप्त फक्त अंतःकरणातील भक्तीमुळे समाप्त होऊ शकते. या भोगातून मुक्त होण्यासाठी एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. त्यानंतर या व्याधीतून तुला मुक्त करतो. ही भगवंताची आज्ञा आहे. ही आज्ञा आली त्यावेळी हा जो संदर्भ होता त्यांच्या आज्ञेचा, त्यासाठी आम्ही स्वतः महाराजांना प्रश्न केला होता की प्रभू असं का? का तर आमच्या सासूबाईंना पॅरालिसिस झालेला होता. एक हात एक पाय म्हणजे अगदी चालतच नाही अशा स्थितीत होता. आणि त्यामुळं आता सासूबाई असल्यामुळं नातं जवळचं असल्यामुळं विचारणं गरजेचं होतं. आणि ते विचारलं असं का होतंय लोकांना, का तर ही एक प्रश्न मला सोडवायचा होता. आणि आपल्या घरातलंच माणूस असल्यामुळं काय तिथं जरी उत्तर आलं तरी काय हरकत नव्हती. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की ही पॅरालिसिस म्हणा किंवा अचानक हे असं उत्पन्न होणारा रोग ही पूर्वसंचिताच आहे ती. आणि ह्याचं उदाहरण मी स्वतः बघितलं की आमच्या सासूबाईंना पॅरालिसिस होऊन सुद्धा जवळजवळ 17 वर्षे जवळजवळ त्या होत्या. म्हणजे अशा झोपून होत्या बऱ्याचशाच दिवस, पण क्लिअर बोलत होत्या. पण नामस्मरण कंटिन्यू त्यांचं होतं. ही मात्र वैशिष्ट्य. शेवटच्या टप्प्यात एक 8च दिवस त्यांना थोडा त्रास झाला असेल आणि 8 दिवसानंतर त्यांना मुक्तता भगवंताने दिलेली आहे. म्हणजे भगवंत स्वतः अशा माणसाची सुद्धा जी अंतरुणावर खेळून आहे त्यानं जरूर नामस्मरण केलं त्याला आत्मिक आनंद द्यायचं सामर्थ्य करतात. का तर आम्ही जात होतो त्यावेळी मी बघत होतो की प्रत्येक वेळे गेले की त्यांच्या मुखात नामस्मरण गेलं की चालू असायचं, गेलं की दर्शन आमचं घेणं. आता सासूबाई असून सुद्धा त्या दर्शन घेत होत्या. का तर एक त्यांना महाराजांचा एक आत्मिक आनंद मिळत होता. त्याचंच त्यांना महाराजांना पोचत होतं. आम्हाला केलेला नमस्कार त्यांना पोचतो. आमच्यापाशी आम्ही काही ठेवायची आवश्यकता नाही. पण ह्या व्याधीतनं सुद्धा सुख द्यायचं, समाधान द्यायचं कार्य महाराज स्वतः करते ते. म्हणून जरी व्याधी झाली तरी ही पूर्वसंचिताचा दोष असते ते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आज आमच्या सासूबाई असून सुद्धा आम्ही त्यातनं काढू शकलो नाही. का? काही लोकांचं जर पूर्वसंचित जर तशा पद्धतीत असेल तर देवसुद्धा जिथं काही करू शकत नसतील तर तिथं आमच्यासारखा व्यक्ती काय करेल ह्याच्या बी आपण गोष्टी जाणणं गरजेचं आहे. सगळं तुम्हाला वाटतं की आमचं लगेच भोग का संपत नाहीत, पण इथं आमच्या सासूचा विषय आहे. मग आता नातं ही एवढं जवळचं असताना मग सगळ्या नात्यापेक्षा श्रेष्ठच आहे तसं सासूबाईचं. तरीसुद्धा माझा इलाज चालला नाही. त्यांना प्रत्यक्ष भगवंताने सांभाळलं. आणि 18 सासूबाई आमच्या होत्याच, पण आज संतोषच्या त्या आजी होत्या. आणि संतोषचं लहानपणापासून संगोपन किंवा सांभाळ त्यांनी केला होता. एवढं करून आम्ही स्वतः काय नाही, का तर संचित ही भगवंत संपवत असतात. तरीसुद्धा त्यांना त्रास न होता भगवंताने सहकार्य केलं. शेवटच्या क्षणी 1-4 दिवस म्हणजे थोडासा नकळत त्रास, पण एवढा बी त्रास झाला नाही. आणि त्यानंतर त्यांचं 3 सप्टेंबरला निधन झालं. महाराजांनी दुःखात म्हणजे काय नाही त्याला मुक्ती दिली. आणि मुक्ती दिल्यानंतर आता आध्यात्मिक मार्गात असणाऱ्या भक्तांना माझी विनंती आहे की आपण मोराळा येता सगळं बघता माझ्या मागं काय लागलं काय नाही. पण आत्तापर्यंत आणि इथं पुढं बी मला काय वाटत नाही की आमच्यात मृत्यूनंतर कोण कुठे गेला हे बघा म्हणणारा कोण कधी येतोय का नाही. पण आम्ही बघितलं की मृत्यूनंतर त्यांनी जे नामस्मरण केलं त्याचं मात्र 100% त्यांना फळ मिळलं. त्यांना पुढचं मुक्ती मिळलेली आहे. मुक्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती झालेली आहे. ह्या गोष्टीसुद्धा नंतर आम्हाला बघितल्या आणि त्यांचं कल्याण भगवंताने केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज्ञा गुरुवार दिनांक 16/1/2014. वेळ 6:09. काय सांगितलंय बघा भगवंताने. कितीही मोठं संकट आलं तरी डगमगून चालणार नाही. याचा एक संदर्भ आहे महाराजांनी आज्ञेतून सांगितला आहे. एखादा दीप वाऱ्याआड असेल तर त्या ठिकाणी कितीही मोठे वादळ निर्माण झाले तरी तो न डगमगता प्रज्वलित राहतो. त्याचप्रमाणे आपले मन व निश्चय त्या दिव्याप्रमाणे ठेवले पाहिजे.
जो मोहास जिंकतो तो निरंतर माझ्या सेवेत राहतो. नित्यनेम जो सेवा करतो त्याच्यावर माझी पूर्ण कृपादृष्टी राहते. आता यातला संदर्भ लक्षात घ्या की दिवा म्हणजे थोडक्यात आपण कंदिलाचा उदाहरण घेऊ. कंदील तुम्ही कितीही वाऱ्यात न्या, कसाही न्या, कंदील शक्यतो 90% तरी विझत नसतो. तसं आपल्यात जे निर्माण होणारं वादळ आहे, माझं आता कसं होणार, काय होणार, मला अडचणी एवढ्या येत्या, ह्या पद्धत जर आपण मन आणि निश्चय जर आपण त्या खंदिलासारखा काही येऊ दे वारं, मला काही त्रास होणार नाही, करणारं माझं भगवंत आहे, ही जर त्यांच्यावर निष्ठा ठेवली आणि नित्यनेम जर भगवंताची सेवा केली तर मात्र त्याच्यावर 100% महाराजांची कृपा होत्या. हा वर त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला आहे. नित्यनेम जो माझी सेवा करतो त्याच्यावर माझी पूर्ण कृपा दृष्टी राहते, हा वचन दिलं आहे भगवंतांनी. किती संकट आलं तर डळमळीत राहू नका, हाच यातनं संदेश घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 6/2/2014, वेळ 6:03. वैयक्तिक आज्ञा आहे ही, मात्र ही माझ्यासाठी आलेली आहे. काय आल्या बघा, वाचून जाऊतो, त्यानंतर तुम्हाला सगळं संदर्भ मी समजून सांगतो. तुझी शारीरिक व्याधी पूर्वसंचेतातील असून ती पूर्णपणे संपणार आहे. ज्याप्रमाणे एखादा दिवा विझत असताना मोठा होतो त्याचप्रमाणे ही व्याधी संपण्याच्या मार्गावर आहे. तरी तू गाणगापूरला जाऊन भस्माच्या डोंगरावरील भस्म शरीराला लावून पाप विनाशी तीर्थात स्नान कर, तुझी व्याधी कमी होईल. हे भगवंताचं वचन. आज तुम्ही गुरुचरित्र वाचता, गुरुचरित्रात जे जे भगवंताने दिलंय ती झालंय. पण आज माझ्या स्वतःच्या जीवनातला हा खरोखर प्रामाणिकपणेचा उद्देश सांगतो मी, की मला आमचे जे जुने भक्त असतील महाराजांचं आमच्या इथं, त्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे की मला करट व्हायची. करट म्हणजे इथलं संपलं की दुसरं झालं की तिसरं झालं की चेहरा एवढा विद्रूप होत होता की बोलायचं काम नाही. आणि त्यात भगवंताने मला आज्ञा दिली ते की तू प्रबोधनाचं कार्य कर अनेक ठिकाणी, आणि शारीरिक व्याधीचं बी कार्य करायला लागायचं. त्यावेळी मला असा प्रश्न निर्माण होत होता की मी डायरेक्ट भगवंतांना संवाद होतो इथं विनंती केली की प्रभू म्हणलं, जर माझीच व्याधी जर अशी होत असेल तर लोक म्हणणार की तुझीच व्याधी राहील ना, आणि तू आमची लोकांची व्याधी काय कमी करतोय, असा सुद्धा समज झालता. आणि हे मी बोलून दाखवलेलं होतं माऊली भगवंतांना. आता ती लिहिलेलं नाही, पण ही सत्य आहे. जे भक्त होते त्यांना, तुम्ही पूर्वीचे आमचं भक्त असेल त्यांच्याशी संबंध करा म्हणजे तुम्हाला माहीत होईल. त्यावेळी भगवंताने आज्ञा ही दिलेली आहे की ही संपत आल्या तुझी व्याधी. म्हणजे व्याधी ही भोग आम्हाला सुद्धा सुटलेलं नाहीत. एवढं आता त्यांच्यासाठी जीवन आहे, तुमच्यासाठी जीवन आहे, पण आम्हाला सुद्धा सुट्टी दिलेली नाही. का तर पूर्वसंचिताचं भोग स्वतःच्या बहिणीला महाराजांनी सांगितलं भोगावं लागतील, आणि आम्हाला सुद्धा ते आम्ही आनंदाने, महाराजांनी बहिणीला तिथं दिलंय तिथं आम्ही सुद्धा कोण त्यांच्या समोर बहिणीच्या सुद्धा त्यांनी ही ठेवलं नाही की भोग भोगायला लावलं. मी तर साधा त्यांचा दास म्हणून, या जन्मातलं लाखो जन्माची पुण्य आहे की मी दास म्हणून त्यांची सेवा करतोय. आज मला शारीरिक व्याधी असणाऱ्या भक्तांना नितांत जर महाराजांच्यावर तुमची श्रद्धा असेल तर मात्र अशा जर स्वरूपातल्या काय व्याधी असतील, तुमचं बाबांनो त्वचेचं विकार असू दे किंवा काय जर असतील, किंवा अनेक व्याधी भक्तिमार्ग करून सुद्धा आणि प्रामाणिकपणे जर करून सुद्धा जर आपल्याला त्रास होत असेल तर मात्र ह्या आज्ञेचा तुम्ही वापर करून बघा. मी तुमची गॅरंटी देत नाही, पण माझ्यावरनं मला विश्वास वाटतोय की तुम्ही सुद्धा भक्तायसा, मी सुद्धा भक्ताय, ह्यात भेदभाव नाही. का तर मला सांगितलंय ती इतरांना सुद्धा नेम लागू होतात. पण तशा पद्धतीतली तुमची निष्ठा आणि श्रद्धा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे की गाणगापूरला जाऊन, आज सुद्धा भस्माच्या डोंगरात तुम्हाला दिसत्या माती, तिथं लोक लोळती ती करते ती, पण त्यात मोठं पावित्र आहे माऊली, हे लक्षात घ्या. आणि आज सुद्धा आम्ही जर तिथे गेलो तर दंडवत नमस्कार त्या भस्मावर प्रत्येक वेळी घालत असतो. हे प्रत्येक भक्ताला विचारा. तिथं आम्ही कपडे बिपडे असं कधी बघत नाही. का तर ते पवित्र भगवान परशुरामाने यज्ञ केलेलं ते ठिकाण आहे, आणि तिथं जी राहिलेली राख आहे
त्याचंच भस्म आहे. आणि तिने पूर्वी गंधर्वपूर म्हणजे भगवंताने दत्तप्रभूने परशुरामांना यज्ञ करायला सांगितले. एवढी पवित्र भूमी आहे आणि त्या पवित्र भूमीत जातो आपण. किंतु परंतु आपण ठेवतो ही भाग काढा का तर मी स्वतः ह्याचा अनुभव घेतला आहे की मी तिथं गेल्यानंतर महाराजांनी सांगितल्यानंतर मी संगमात स्नान केलं आणि तिथनं आलो. भस्माच्या डोंगरावर सगळं भस्म घेतलं, ताटात घेतलं, महाराजांचं ते तीर्थ घेतलं तिथलं आणि भगवंताची शक्ती मागितली. त्यात प्रभू ही माझी व्याधी थांबायला तुमचा आशीर्वाद शक्ती प्राप्त होत्या. सगळ्या चेहऱ्याला लावलं, सगळ्या हातापायाला लावलं. का तर कोण काय खुळं म्हणलं तरी चालतंय, पण भगवंताने सांगितलंय म्हटल्यावर बघायचं नाही. आणि तिथून मी चालत पापविनाशी तीर्थावर गेलो आणि तिथं स्नान केलं. माऊली सत्य महाराजांच्या समोर शपथपूर्वक सांगतो की तिथनं जाऊन आल्यानंतर मला कधीही करट झालेलं नाही. पुढं मी सांगत नाही, पण आत्ता एवढ्या वर्षात 2014 ते 2026 10 वर्षात तरी मला आत्तापर्यंत करटाचा विषय झालेला नाही. पूर्ण व्याधी भगवंताने थांबवलेले. ह्याचा अभ्यास करून जर सतभक्ती असेल, सत्विचार असेल आणि महाराजांच्या आज्ञेवर विश्वास असेल तर त्या भक्तानं जाऊन अवश्य ह्याचा लाभ घ्यायला हरकत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.